सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप मस्त ब्लॉग होणार आहे। तर कोणी चॅनलला नवीन जोडलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मागे एक मी इंस्टावरती स्टोरी टाकली होती क्वेश्चन आणि आन्सरची। त्याच्यामध्ये मला खूप सारे प्रश्न आलेत आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल की आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज, तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक शेअर कमेंट पण करा आणि आमची टीम मला बघून तिकडे मस्तपैकी हसायली। तर आज आहे संडे आणि मी पिलूश बाप्पासोबतच ब्लॉग शूट करणार होते। 2-3 दिवस झालं म्हणले होते की ते आपण संडेला ब्लॉग शूट करू, तर ॲक्च्युली त्यांना काम आलं तर ते कामानिमित्त बाहेर गेलेत। जेवण केलं नव्हतं, मी कॉल केला, मग ते जेवण वगैरे करून गेलेत। थोडा टीव्हीचा आवाज स्लो केला आहे तर डबल गेलेत, त्यांनी काम आलं त्यांना थोडंफार। तर फायनली मला आज एकटीला शूट करावं लागेल। तर सांगते तुम्हाला आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज, तर याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू। दा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गुजरातला तुमचं कोण राहते, तर मला सांगायला फार आवडेल की ते माझा सासर आहे आणि पिलूश पप्पा प्रॉपर गुजरातचेच आहेत, पण त्यांनी इकडंच कामासाठी शिफ्ट झाले, त्याच्यामुळे ते नांदेडमध्येच राहतात असं आहे। तर हो, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि पिलूश पप्पाने मला पहिले प्रपोज मारला आहे। ते पण कसा तुम्हाला सांगते मी, खूप कॉमेडी आहे थोडी। त्यांची एक इन्स्टावर एक आय डी होती, ती आता मी आय डी बंद केली आणि त्याच्यावर त्यांचे फेक फॉलोअर्स खूप झालेत। त्याच्यामुळे मी बोलले की त्याला तुम्हाला न्यू आय डी आणि आपलं रिअल आय डी तुम्हाला काढून देते। तर मी आता जी चालू आहे ती आय डी त्यांना काढून दिली होती आणि त्याच्यावरती सर्व व्हिडिओ मी डिलीट केले आणि त्याच्यावर होता खूप सुंदर असा व्हिडिओ, ब्लॅक ड्रेसिंग घातली होती पिलूश पप्पाने आणि स्लो मोशनचा होता, ते चालत येत होते। तर मी असंच रील्स बघत होते, रील्स बघता बघता काय झालं यांचा व्हिडिओ आला मला फार हसायला आले मला। तर व्हिडिओ बघता बघता त्यांचा रील्स बघता त्यांचा व्हिडिओ आला, तर व्हिडिओला मी लाईक केलं। पिल्लू तर असंच व्हिडिओ बघू, तर असंच इंस्टाग्राम बघत होते मी, तर त्याच्यावर एक यांचा व्हिडिओ आला रील्स। तर ब्लॅक वगैरे ड्रेसिंग मारली होती पिलूश पप्पाने। नक्षू कसं होतंय, तर त्या व्हिडिओला मी लाईक केला आणि लगेच पिलूश पप्पाने पण मला इंस्टाग्रामवरती लाईक केलं। माझी दुसरी आय डी होती, ती मी आय डी आता बंद केली आहे आणि अगोदरच्या कोणत्याच आय डी आता चालू नाहीत, सर्व बंद आहेत माझ्या आय डी। तर याच्या अगोदरची माझी कंडिशन खूप बेकार होती आणि मी खूप मिडल क्लासमधून आहे। खूप म्हणजे माझे पप्पा ड्रिंक वगैरे करतात जास्त आणि आई पण असे घरकामं वगैरे करते। मला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण जे आहे ते रिअल आहे। तर मला सांगायला तुम्हाला फार आवडेल की पिलूश पप्पासोबत खरंच माझं लव्ह मॅरेज झाले आणि त्याचे पप्पा मला आणि तुम्हाला माझ्या पहिलीची लाईफ मी या सोशल मीडियावरती शेअर नाही करणार, कारण पिलूश पप्पा की नको बोलले मला, त्याच्यामुळे मी शेअर नाही करणार त्याच्या पहिलीची माझी कंडिशन वगैरे। तर जे आहे तर माझी आत्ताची जी लाईफ आहे ती माझी खूप चांगली आहे आणि मला खूप छान देवाने एक मुलगा आणि मुलगी पण दिली आहे मला। तर मी याच्यामध्ये खूप खुश आहे आणि माझी फॅमिली पण खूप खुश आहे, कारण आम्हाला मुलगीच पाहिजे होती, त्याच्यामुळे मुलगीच दिली देवाने। देवाने माझी ही सर्व मोठी जे बोलतात ना आपलं, आणि पिलूश पप्पाला बहीण नव्हती, तर पिलूश पप्पाला बहीण नव्हती, त्याच्यामुळे मला मुलगीच पाहिजे होती। मी देवाला खूप म्हणजे असं रोज प्रार्थना करायची की देवा मला एकतरी मुलगी हवी, एकतरी पाहिजे। तर देवाने मला एक खरंच लक्ष्मी गोंडस अशी सुंदर परी माझ्या आयुष्यात पाठवली देवाने। देवाला चला तर मग सांगते मी आता की पिलूश पप्पानं मग नंबर दिला मला। ते मला पहिलेच फॉलो वगैरे करायचे आणि मला यांची भीती वाटायची, खूप डेंजर दिसायची पहिले। मी इकडे साईडला फोटो लावते यांच्या पप्पाचा, तर फार डेंजर दिसायचं। मी काय करायचे, यांचे जे आय डीवरून मला मेसेज आहे ना, मी लगेच ब्लॉक करून टाकायची लगेच ब्लॉक करून टाकायची। मग असंच मला ते व्हिडिओ म्हणजे खूपच सुंदर होता, त्याचे व्ह्यूज पण जास्त केले होते, त्याच्यामुळे मी पण त्याला एक लाईक दिला। तर ते लाईक एवढं आता जे आहे ते लाईकमुळेच आहे सर्व काय, पण ते व्हिडिओ छान होता, मी असंच लाईक दिला। तर मग पिलूश पप्पाने मला नंबर दिला, मग मी त्यांना बोलले की तुमचं असं आहे ते, पण आता मी तर नाही बोलणार सोशल मीडियावर, कारण छोटं झालं की इकडं जास्त करतात, त्याच्यामुळं नाही बोलणार। तर मग नंबर वगैरे दिला, मग त्यांनी पण मला बोलले, मग मी पण त्यांना बोलले आता। मग ते झालं, मग नंतर माझ्या सासूबाईला यांनी सांगितले की असं आहे
एका मुलीवर बोलतो एका मुलीला. तर मग आमच्या मम्मीचा मला फोन वगैरे येत होता पहिले कॉल करायचा, नंतर व्हिडिओ कॉल वगैरे नंबर वगैरे केला माझा. यांच्या मावशीला पण यांनी सांगितलं की मी बोलतो एका मुलीला. मग त्यांचा पण मला व्हिडिओ कॉल वगैरे यायचा. मग ते बोलायचे की छान आहे असं तसं. मग फायनल मग आम्ही याच्या पप्पांनी मग लगेच लग्नाचा डिसिजन घेतला. लग्नाचा डिसिजन घेतल्यानंतर मग आमच्या घरचे नको म्हणत होते. तर आमच्या घरचे नको म्हणायचे, खूप दूर आहे गुजरात आणि आमचं जाणं वगैरे तर नाही व्हायचं. आजपर्यंत माझे पप्पा तर नाहीच आले. आई आली 1-2 वेळेस आली आणि आता पप्पा पण नाही आले कधीच, कारण खूप दूर आहे, त्यांना खूप दूर वाटतं त्याच्यामुळे. आणि त्यांना ड्रिंक केल्याशिवाय जमत नाही. त्याच्यामुळे मग ते बोलतात की मी घरीच ठीक आहे, तुम्ही तुमचं जा. तर आता नेक्स्ट टाईम आम्ही आता नवरात्री जाणार आहे. तर आई परत येणार आहे आणि आमचा पिऊचा बड्डे पण आम्ही तिकडंच सेलिब्रेट करणार आहे फर्स्ट. तर मग नंतर नंबर वगैरे दिल्यावर मी यांना म्हणजे माझ्या आईला सांगितलं की आहे मी असं बोलते का मुलाला. मग आई पण बोलली. मग आईला नको वाटत होतं की तेवढं दूर आहे, आता वाटतेच ना कोणाला पण. तर मग मी बोलले की चांगलं आहे, भरोसा आहे मला त्यांच्यावर. मग फायनली आम्ही लग्न केलं, कोर्ट मॅरेज. अरे बापरे. मग नंतर लग्नाचा डिसिजन घेतला. मग लग्न वगैरे झालं. मग लगेच म्हणजे काही दिवसांनी आम्ही याला पण गेलो आमच्या घरी गुजरातला गेल्यानंतर तिकडं असं सर्वजण मला बघायला यायचे. आता नवीन वाटते ना, महाराष्ट्रातून मुलगी आणली म्हणल्यावर. तर मग असं सर्वजण बघायला यायचे. मला माहिती 12पर्यंत रात्रीच्या. आणि असे 100-50 असे 200 वगैरे ते म्हणजे असं देतात म्हणे ते शगुन म्हणून. तर मला असे पैसे देऊन गेले. ते 2-3 दिवस असं लगातार यायचे मला बघायला. नवीन वाटत होतं त्यांना की महाराष्ट्रामधून आली मुलगी. सर्व असं बोलून जायचं खूप सुंदर आहे असं मला बघून जायचे. तर मग तिकडं माझा बेबी शॉवर पण केला. मी इंस्टावर फोटो टाकला, तुम्ही नक्कीच बघा. नाही टाकला तर मी इकडं साईडला फोटो देते, तुम्ही ते नक्की बघा. तर मग बेबी शॉवर वगैरे केला, खूप सुंदर केला तिकडे बेबी शॉवर माझा, खूप मोठा केला. मग जेव्हा आमचा घरी यायचा टाईम झाला तेव्हा आमची मम्मी खूप इमोशनल झाली. पहिल्या वेळेस मी गेले होते ना तेव्हा थोडा पाठीमागचा आवाज थोडा इग्नोर करा पिलू टी व्ही बघायला. तर मम्मी आमची खूप इमोशनल झाली. आणि मग मला पण कसं तरीच वाटत होतं. मला पण करमच नाही गेलं होतं. इकडे आले होते नवीन नांदेडला तेव्हा मला बिलकुल करमत नव्हतं. म्हणजे आता पण मी किती 2-2 घंटे फोनवर व्हिडिओ कॉल लावून ठेवते आणि बोलत असते. आणि त्यांनी पण तिकडून बोलत असतात मला. तर आमचा बॉन्ड खूप छान आहे सासू सुनांचा. आणि आमच्या पप्पासोबत पण छान आहे माझा बॉन्ड. तर मग बेबी शॉवर वगैरे केलं. तर नंतर आमचा पिलू झाला थोड्या दिवसांनी. म्हणजे 7व्या महिन्यात माझं बेबी शॉवर केला. आणि नंतर मग 9वा मंथ लागल्यावरच पिलू झाला आमचा. मग मस्तपैकी असं नामकरण वगैरे केलं आमच्या पिलूचं घरामध्ये. कारण ते छोटा होता आणि त्याचा आत्ता पण सर्वच लाड करतात. आमच्या पिलूचा एवढा नाही करणार, त्याचं जास्त लाड करतात. तिकडे साईडला आहे त्यांनी खूप मस्ती करते ते. तर असं छोटं म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगितली आमची लव्ह स्टोरी कशी आहे काय नाही. आमच्या पुढंचं आणि याच्या मागचं तर जे झालं ते मी तर इथं नाही सांगणार सोशल मीडियावरती, कारण इथे छोटं झालं तर जास्त लोक करतात. त्याच्यामुळे ज्याला माहीत आहे ते ओकेच, ज्यांना माहीत आहे त्यांना काय हरकत नाही. ज्याला माझ्या लाईफबद्दल माहीत आहे त्याला माहीत आहे सर्व काही. आणि मला सांगावं म्हणजे बिलकुल इच्छा पण नाही आहे मला ते म्हणजे काढावं मला मागचं वगैरे करून. तर मला बिलकुल अशी इच्छा होत नाही. आणि मला पोलीस पप्पाचा कुठल्याच गोष्टीचा मला त्रास नाही. ते मला काहीच बोलत नाहीत, खूप छान आहेत त्यांनी. तर मी एवढंच सांगते की आमच्या दोघांचं पण बॉन्ड खूप छान आहे. आणि तुम्ही पण लव्ह मॅरेज करत असाल तर माणसाचं चेहरा वगैरे माणसावर काही नसते, पैसा वगैरे, मन साफ पाहिजे बस, बाकी सगळं छान होते तुमचं. तुम्ही पण हे करा. इकडं मी पाठीमागे पिऊला झोका द्यायला त्याच्यामुळे मी खाली बघते घडी. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि याच्यानंतरचा मी ब्लॉग जे शूट करणार आहे ते डेली रुटीन करणार आहे. मी या दोघा मुलांसोबत माझं कसं डेली रुटीन, मी किती वाजता उठते, कधी झोपते, हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि यावर्षी तर पिलूला आता स्कूलमध्ये नाही टाकायचं, पुढच्या वर्षी टाकायचं त्याला स्कूलमध्ये. मग पुढच्या वर्षी मला लगेच लवकर उठावं लागेल. तोपर्यंत माझी पिऊ पण मोठी होती मला.
तर काही विषय नाही, असं होतं छोटं आमची लव्ह स्टोरी. तर कशी वाटली मला ते नक्की सांगा, आणि तुम्हाला कशावरती व्हिडिओ बघायला आवडेल हे पण मला सांगा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, लव यू.